नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मिक्सर ही स्वयंपाकघरातली खूप उपयोगात येणारी वस्तू आणि पटकन मिक्सरला फिरवलं की आपल्याला पाहिजे तो पदार्थ आपल्याला हवा तेवढा बारीक केला की स्वयंपाक देखील पटकन होतो। आणि वेगवेगळ्या प्रकारच्या आपण चटण्या, वाटण किंवा ज्यूस या पदार्थासाठी आपल्याला या नेहमीच मिक्सरची गरज भासते। आणि रोज वापरात हे मिक्सर असल्यामुळे त्यावर मसाल्याचे किंवा वेगवेगळ्या वाटणाचे डाग पडतात आणि हे डाग वेळी साफ केले नाही तर मिक्सर खूप घाण दिसायला लागतं। या मिक्सरचा वापर केल्यावर आपण लगेचच मिक्सरचं भांडं तर स्वच्छ करतो, पण हे मिक्सर साफ करायचंच राहून जातं। जरी आपण हे मिक्सर वरवर साफ केलं तर त्याची जशी पाहिजे तशी स्वच्छता होत नाही। आज मी तुम्हाला एका ट्रिकचा वापर करून चुटकीसरशी हे मिक्सर कसं साफ करायचं ते सांगणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास मित्रमैत्रिणींसोबत नक्कीच शेअर करा। आता हे मिक्सर तुम्ही पाहू शकता, बऱ्याच दिवसापासून मी हे साफ केलेलं नाही, त्याच्यामुळे भरपूर प्रमाणात हे घाण असं झालेलं आहे आणि याच्यावर मसाल्याचे आणि वाटणाचे भरपूर असे डाग पडलेले आहेत। हे मिक्सर रोजच्या वापरामध्ये असतं आणि त्यामुळे काय होतं, आपला हात त्याला नेहमी लागतो। नेहमीच हात लागल्यामुळे त्याला तेलकट देखील डाग पडलेले राहतात। आता हे वायर तुम्ही पाहू शकता, हे चिकट आणि तेलकट असं झालेलं आहे आणि थोडंसं काळपट असं देखील झालेलं आहे। आता हे मिक्सर अवघ्या 2 मिनिटाच्या आतमध्ये साफ कसं करायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे। हे मिक्सर साफ करण्यासाठी तुम्हाला जास्त मेहनत देखील घ्यावी लागणार नाही आणि तुम्हाला जास्त खर्च देखील हे मिक्सर साफ करण्यासाठी येणार नाही। आता हे मिक्सर तुम्ही पाहू शकता, याला चारही साइडने मधोमध अशी फट आहे, म्हणजेच इथे थोडीशी रिकामी जागा आहे। त्या रिकाम्या जागेवर आपल्याला टेप चिटकून घ्यायचा आहे। केल्यानं काय होईल, आपण जर हे मिक्सर साफ करताना पाण्याचा वापर करणार आहोत, त्यामुळे हे पाणी आतमध्ये जाणार नाही आणि मिक्सर आपलं खराब होणार नाही, त्यासाठी ही अगोदरच काळजी घ्यायची आहे। अशा पद्धतीने जिथे जिथे रिकाम्या जागा आहेत त्या रिकाम्या जागेवर हे टेप चिटकून घ्यायचे आहे। टेप मिक्सरला लावल्यामुळे पाणी आतमध्ये जाणार नाही आणि याच्यातली मोटर खराब होणार नाही, त्यामुळे आवर्जून इथे टेप लावायची आहे। आणि हे मिक्सर स्वच्छ केल्यानंतर लगेचच तुम्हाला जर या मिक्सरचा वापर करायचा असेल तर आवर्जून या पिनला देखील तुम्ही टेप लावून घ्यायचा आहे। हे मिक्सर स्वच्छ करून सुकल्यानंतर म्हणजे पूर्णतः जेव्हा हे सुकेल तेव्हाच या मिक्सरचा मी वापर करणार आहे। ओला असतानाच मी याचा वापर करणार नाही, त्यामुळे इथे मी पिनला हा चिकट टेप लावलेला नाही। सगळ्यात अगोदर हे मिक्सर स्वच्छ करण्यासाठी इथे आपल्याला जो पहिलं साहित्य लागतं ते आहे विनेगर। तर हे विनेगर आपल्याला माहिती आहे, आपल्या घरात देखील हे सहज उपलब्ध असतं। जर नसेल तर ते सहज कोणत्याही दुकानात तुम्हाला भेटेल। विनेगर साधारण 1 ते 1.5 वाटी एवढं मी घेतलेलं आहे आणि नंतर आपण जे लिक्विड भांडे घासायचं जे लिक्विड असतं ना ते लिक्विड इथे घ्यायचं आहे आणि नंतर यामध्ये साधारण अर्धा ग्लास एवढं गरम पाणी यामध्ये टाकून द्यायचं आहे। आता हे मिक्सर स्वच्छ करण्यासाठीचं आपलं हे 100% रिझल्ट देणारं लिक्विड तयार झालेलं आहे। हे एखाद्या चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि तुम्ही जर फक्त भांडे घासायच्या साबणाने किंवा भांडे घासायच्या लिक्विडने जरी हे मिक्सर स्वच्छ करायला गेला तर ते अजिबात निघणार नाही। जर या लिक्विडचा वापर जर मिक्सर स्वच्छ करण्यासाठी केला तर अगदी काही मिनिटाच्या आतमध्ये तुम्ही चटकीसरशी जुनं मिक्सर अगदी नव्यासारखं करू शकता आणि जास्त मेहनत देखील हे मिक्सर साफ करण्यासाठी लागणार नाही। हे तयार केलेलं लिक्विड तुम्ही एखाद्या स्प्रेच्या बॉटलमध्ये देखील भरून घेऊ शकता, पण मी हे स्प्रेच्या बॉटलमध्ये न भरता चमच्यानेच या मिक्सरवर टाकणार आहे, म्हणजे मिक्सर या लिक्विडने पूर्णपणे ओलं करून घ्यायचं आहे आणि जिथे जिथे डाग आहेत तिथे तिथे आवर्जून हे लिक्विड टाकायचं आहे आणि पूर्णपणे हे लिक्विड मिक्सरवर टाकल्यानंतर साधारण 5 मिनिटांसाठी मिक्सर हे असंच भिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। जेणेकरून काय होईल, हे मिक्सर साफ करण्यासाठी आपल्याला जास्त वेळ लागणार नाही आणि काही मिनिटाच्या आतमध्ये हे मिक्सर एकदम स्वच्छ असं निघेल। फक्त 5 मिनिटांसाठी हे मिक्सर मी असंच भिजत ठेवणार आहे। आता 5 मिनिटं झालेली आहेत। आता 5 मिनिटांनंतर इथे मी स्क्रबर घेतलेला आहे आणि शक्यतो हे मिक्सर घासण्यासाठी तारेच्या घासणीचा वापर करायचा नाही, नाहीतर तुम्ही इथे ब्रशचा देखील हे मिक्सर घासण्यासाठी वापर करू शकता। आणि हे स्क्रबर मिक्सरवर ठेवताच तुम्ही पाहू शकता हे पिवळं डाग निघायला सुरुवात झालेली आहे। हलक्या हाताने जरी हे स्क्रबर मिक्सरवर फिरवलं तर लगेचच हे डाग निघतात। तर तुम्ही पाहू शकता हे मिक्सर स्वच्छ करण्यासाठी जास्त मेहनत करावी लागत नाही, किती सहजतेनं तुम्ही याचे डाग निघत आहेत तुम्ही पाहू शकता। हे मिक्सर स्वच्छ करण्यासाठी जास्त जोर देखील द्यायची गरज नाही, एकदम हलक्या हाताने हे स्क्रबर या मिक्सरवर फिरवायचं आहे। या मिक्सरचा वरचा तुम्ही खोलगट भाग पाहू शकता, यामध्ये आपला हात जात नाही, त्यामुळे काय होतं, ही जागा तशीच राहते आणि ती स्वच्छ निघत नाही। काय करायचं, अशा प्रकारे हे स्क्रबर आतमध्ये घालून चमच्याच्या सहाय्याने हा आतला भाग स्वच्छ करायचा। तुम्ही पाहू शकता अवघ्या 1 ते 2 मिनिटाच्या आतमध्ये या मिक्सरवरचे 70 ते 80% डाग निघालेले आहेत। मिक्सर सोबतच ही पिन देखील व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायची आहे। मिक्सर स्वच्छ करून झाल्यानंतर इथे मी कोरडा सुती कपडा घेतलेला आहे आणि अगोदरच याची मी चिकट टेप काढून घेतलेली आहे।
चिकट टेप काढून घेतल्यानंतर जिथे रिकामी जागा होती ती देखील व्यवस्थित पुसून घ्यायची आहे। त्या मिक्सरचा वायर देखील तुम्ही पाहू शकता एकदम स्वच्छ असं निघालेलं आहे। अशा प्रकारे तुमचं कितीही जुनं मिक्सर असू द्या आणि ते कितीही घाण झालेलं असू द्या, तर या लिक्विडचा वापर करून तुम्ही अवघ्या 2 मिनिटाच्या आतमध्ये तुम्ही तुमचं मिक्सर स्वच्छ करू शकता। तर ही ट्रिक तुम्ही एकदा नक्कीच फॉलो करून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल मला आशा आहे। जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबतच बाजूला असलेलं बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल। आणि सोबतच तुम्ही मला कोणत्या गावातून आणि कोणत्या शहरातून पाहता ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा।